मुंबईपासून फार दूर नाही, पण मुंबईच्या गर्दीपासून मात्र खूप दूर असलेली काही ठिकाणं अजूनही आहेत जिथे शहराचा आवाज हळूहळू मागे पडतो आणि समोर फक्त येतो समुद्राचा आवाज। आज आपण आलो दानापानी इथे। पण आजची गोष्ट फक्त समुद्र किनाऱ्याची नाही, कारण या समुद्राच्या थोडं आत गेल्यावर आम्हाला भेटलं एक असं जग जिथे रोजचा दिवस समुद्रासोबत सुरू होतो। दानापानी नाव ऐकलं की कदाचित आपल्या डोळ्यासमोर फक्त एक समुद्र किनारा येईल, पण प्रत्येक ठिकाणाची एक वेगळी ओळख असते आणि ती ओळख फक्त तिथे पोचल्यानंतरच समजते। इथे पाय ठेवताच जाणवतं की हे ठिकाण फक्त फिरण्यासाठी नाही, तर थोडा वेळ स्वतःपासून दूर जाण्यासाठी आहे। समोर पसरलेला अथांग समुद्र, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा आणि आजूबाजूला जाणवणारी शांतता। शहरात राहणाऱ्या माणसांसाठी ही शांतता सुद्धा एक वेगळाच अनुभव असतो। पण आमचा प्रवास इथे थांबणार नव्हता, कारण या समुद्र किनाऱ्यापासून पुढे समुद्राच्या आत एक अशी जागा होती जिथे पोहोचण्यासाठी थोडं पुढे जावं लागतं। पाण्याची खोली, खडक आणि प्रत्येक पावलागणिक बदलणारा समुद्र। कॅमेऱ्यात हे सगळं दिसत होतं, पण प्रत्यक्ष त्या पाण्यात उभं राहिल्यावर त्याची खरी मजा जाणवत होती। आणि जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसं किनारा मागे पडत होता आणि समुद्राचं जग आमच्या समोर उघडत होतं। इथे आल्यावर एक गोष्ट जाणवली, आपण समुद्राला नेहमी फक्त लाटा म्हणून पाहतो, पण त्या लाटांच्या मागे एक पूर्ण जग लपलेलं असतं। खडकांमध्ये साचलेलं पाणी, छोट्या छोट्या जीवांची हालचाल, समुद्राच्या भरती ओहोटीने बदलणारं हे संपूर्ण दृश्य। आणि याच ठिकाणी आम्हाला दिसलं समुद्राशी रोजचं नातं असलेली काही लोकांचं आयुष्य। आम्ही येथे निसर्ग पाहायला आलो होतो, पण काही लोकांसाठी हा समुद्रच त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे। ते येथे आले होते खेकडे पकडण्यासाठी।
समुद्राच्या खडकांमध्ये पाण्याच्या छोट्या छोट्या जागांमध्ये लपलेले खेकडे शोधणं हे बाहेरून पाहताना सोपं वाटतं, पण त्यासाठी समुद्राची ओळख असावी लागते. आपल्यासाठी हा कॅमेऱ्यातला एक छोटासा क्षण असेल, पण त्यांच्यासाठी हा त्यांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला गावाचं शांत आयुष्य, हीच या ठिकाणाची खरी ओळख आहे. दानापानीला येताना वाटलं होतं एक सुंदर समुद्र किनारा पाहू, काही सिनेमॅटिक शॉट्स घेऊ आणि परत जाऊ, पण काही ठिकाणं अशी असतात जी आपण कॅमेऱ्यात कॅप्चर करतो, पण नकळत ती आपल्या मनातही कॅप्चर होतात. मुंबईच्या गर्दीपासून थोडं दूर समुद्राच्या लाटांमध्ये लपलेलं हे छोटंसं जग मनात घर करून गेलं. इकडे सगळे दारू प्यायला बसले, दारू प्यायला. अशाच काही अनोख्या जागा, काही न पाहिलेल्या गोष्टी आणि काही मनात राहणाऱ्या कथा घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत निसर्गाच्या जवळ राहा आणि आपल्या महाराष्ट्राला अनुभवत राहा. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच सुंदर लपलेल्या ठिकाणांच्या सफरीसाठी अमोल व्हिज्युअल्स सोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. काय वाटतं काय ते